एकही व्हिडिओ मनोज जरांगे पाटलाचं नाव घेतल्याशिवाय तिचा व्हायरलच होत नाही. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? अशा सर्व ठीकच असतात. मी पण मस्त मजेत आहे. चला तर मग म्हणलं खूप दिवसातून आज काही विशेष कुणाला बोलले नाही, तर सकाळी बघितले हे संगीता वानखेडेचे व्हिडिओ. यूट्यूबवरले डाउनलोड व्हिडिओ फेसबुकवर टाकते. स्पष्ट मतला जुने व्हिडिओ टाकते. ते काय केदार, योगेश केदार का काय त्याचं नाव नाही का, तो म्हणते जरांगेंचा माणूस आहे, जरांगेचा माणूस आहे. त्याचे तर फोटो मी भुजबळ साहेबासोबत बघितले, तर तो कुठलाच माणूस नाही आहे. तो गिरगिट आहे, गिरगिट. आणि ही मनोज दादांना जोडती त्याच्यासोबत, ती जोडती त्याच्याबद्दल मला काही विषय नाही. ती कुणाला ना कुणाला मनोज जरांगे पाटला सोबत जोडतच असती, कारण हिला ना काहीतरी कॉन्टेंट पाहिजे असते. हिला ना जरांगेवर बोलल्याशिवाय हिला नाही यूजच येत नाहीत. मेन गोष्ट म्हणजे अशी आहे, त्याच्यामुळे ती जरांगेवर बोलत असती. तर बोलती त्याचं काय नाही, तिचं पोट भरायचं काम आहे. आणि ती काय म्हणत असते, आता आम्ही तिच्यावर बोलतो ना, ती काय म्हणत असती, जरांग्याच्या सोडलेल्या बाया. अगं बाई संगीता बाई, आम्ही जरांगे बोला ओळखीत सुद्धा नाहीत, ओळखीतही नाहीत, आणि त्यांना माहिती बी नाही आम्ही तुला बोलतोय हे. पण आम्हाला नाही खपत बघ. तू अशी मचा 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 खातीस ना, तर आम्हाला नाही खपत. आम्हाला वाटतं तुला नाही खाऊन द्यावा, तुझं नाही पोट भरून द्यावा. तू गोड म्हणून खाल्ला असतंस तर काय नसतं. तू कडू कडू म्हणतीन खात बसती. जरांगे पाटलाचा लईच कडू बाई, जरांगे पाटलाचा लईच कडू बाई म्हणतीन खात बसती. त्याच्यामुळे मला तुला बोलावं लागत आहे बघ. तू म्हणशील काय तिरप्या मिरप्या शांबड्या मेकड्या, आम्ही कसल्या बी असू दे बाई, तुझ्यासारख्या नाहीत ग बाई. आम्ही कोणाला ना कोणाला बोलायचं आणि पोट भरायचं, कोणाला ना कोणाला बोलायचं आणि पोट भरायचं. आम्ही कष्ट करतो, दाना कष्ट करतो आणि खातो. तुला छान छान दुसऱ्यावर केल्याशिवाय तुझं भागतच नाही. ते तुझा पेशा आहे. ते योगेश केदार होय, ते गिरगिट आहे, गिरगिट. ते भुजबळ साहेबाचं त्याचे फोटो बघितले मी, म्हणलं होतं एक नंबरचा गिरगिट आहे. आणि इथं ह्याला डायरेक्ट मनोज जरांगे पाटला बरोबर जोडायली. इथं गलत आहे ना. मग तुझाच कुणी ते सक्काय असं असन, जरांगे पाटलाचा नाही. तेव्हा मुंबईला गेलं तेव्हा बी ते टेजवर काय जाऊन म्हणला कानात काय, हा बरोबर आहे, हा बरोबर आहे, बरोबर आहे. आणि पुन्हा थोड्या वेळाने काय म्हणतो, फसवलं फसवलं फसवलं. त्यानेच केलं होतं ना हे सगळं. आणि नंतर म्हणतो झालं झालं झालं. काय त्याचं खरं आहे? त्याला वकीलच कुणी बनवलं तेच कळत नाही. आम्ही तर आहे तर अनफड गावावर हो, पण त्याला वकीलच कुणी केलं काय माहीत नाही. ते कुणाच्या साईडचा नाही आहे, ते गिरगिट आहे. त्याचं मनोज जरांगे पाटलाचं काही ना तर जोडत जाऊ नको. आणि तिकडं तुला कुणाला बोलायचं तर बोलत जा. ज्या ज्या टायमाला तू मनोज जरांगे पाटलावर बघशील त्या त्या टायमाला आम्ही बोलणार, कारण तुला संविधानाने अधिकार दिलेला आहे ना तुझं मत मांडायचा. तर आम्हाला बी अधिकार दिलेला आहे संविधानाने आमचं मत मांडायचा. त्याच्यामुळं आम्ही तुला बोलणारच, समजली का? हो, तू बोलली की आम्ही बोलणार, तू बोलली की आम्ही बोलणार. वानखेडे बाई असंही आम्ही शेंबडे असू, मेकडे असू, कस चिपडे असू, पण आम्ही तुला बोलणार. तुलाही अप्सर आहेस ना स्वर्गातली, तू दुसऱ्यावर बघत जाऊ नको, समजली का? आणि कामावरून घरी जाता जाता टाईम काढून तुझ्यासोबत बोलायली मी. घरी जायचं होतं मला, पण म्हटलं जाऊ दे, हिला थोडं बोलावाच. हिचं जरा लईच झालं आहे. बायाने बायाला बोललं ना ती जरा वेगळी गोष्ट आहे, गड्याने बोललं ना तुलाही हे करतीस. त्याच्यामुळं म्हणलं आपणच बोलावं.